आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय ऋषी विवेकानंदजी यांच्याशी ज्ञान चर्चा. स्वामी रामानंदजी यांचा एक शिष्य ऋषी विवेकानंद, जे खूपच चांगले प्रवचनकारच्या रूपात प्रसिद्ध होते. ऋषी विवेकानंद यांना काशी शहरातील एका क्षेत्राचे उपदेशक नियुक्त केले होते. त्या क्षेत्राचे व्यक्ती ऋषी विवेकानंदजी यांचे अस्खलित प्रवचन ऐकून त्यांची प्रशंसा केल्याशिवाय राहत नसत. त्यांची वसाहतीत खूप प्रतिष्ठा झाली होती. दररोजप्रमाणे ऋषी विवेकानंदजी विष्णू पुराणातून कथा ऐकवत होते. म्हणत होते, भगवान विष्णू सर्वेश्वर आहे, अविनाशी, अजन्मा आहे, संपूर्ण सृष्टी रचनाकार आणि पालनहार आहे. त्यांचे कोणी जन्मदाता मातापिता नाही, हे स्वयंभू आहे. हेच त्रेतायुगात अयोध्याचे राजा दशरथजी यांच्या घरी माता कौशल्यादेवी यांच्या पवित्र पोटी उत्पन्न झाले होते आणि श्री रामचंद्र नावाने प्रसिद्ध झाले. समुद्रावर सेतू बनवला, पाण्यावर दगड तरंगवले, लंकापती रावणाचा वध केला. श्री विष्णू भगवान यांनी द्वापर युगात श्री कृष्णचंद्र भगवानाचा अवतार धारण करून वासुदेवजी यांच्या घरी माता देवकी यांच्या गर्भातून जन्म घेतला आणि कंस, केशी, शिशुपाल, जरासंध आदी दुष्टांचा संहार केला. 5 वर्षीय बालक कबीर देवजी देखील त्याच ऋषी विवेकानंदजी यांचे प्रवचन ऐकत होते. शेकडोच्या संख्येत अन्य श्रोता उपस्थित होते. ऋषी विवेकानंदजी यांनी आपल्या प्रवचनाला विराम दिला आणि उपस्थित श्रोत्यांना म्हटले की जर कोणाला काही प्रश्न करायचा आहे तर निसंकोच आपल्या शंकेचं समाधान करून घेऊ शकतो. बालक कबीर परमेश्वर उभे राहिले व ऋषी विवेकानंद यांना करबद्ध होऊन प्रार्थना केली की हे ऋषीजी, आपण भगवान विष्णूजी यांच्याविषयी सांगता की ते अजन्मा आहेत, अविनाशी आहेत, त्यांचे कोणी आई वडील नाहीत. एक दिवस एक ब्राह्मण श्री विष्णू पुराणाचा रुद्र संहिता अध्याय 6-7 वाचून श्रोत्यांना सांगत होता. हा दास पण त्या सत्संगात उपस्थित होता. शिवपुराणामध्ये लिहिलेले आहे की निराकार परमात्मा आकारामध्ये आला आणि तो सदाशिव, कालरूपी ब्रह्म म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आपल्या आतून एक स्त्री प्रकट केली. ती प्रकृती देवी, अष्टांगी, त्रिदेव जननी, शिवा इत्यादी नावांनी ओळखली जाते. कालरूपी ब्रह्मने एक काशी नामक सुंदर स्थान बनविले. तिथे ते दोघे शिव व शिवा अर्थात कालरूपी ब्रह्म व दुर्गा पती पत्नी रूपात राहू लागले. काही वेळानंतर त्यांच्या संयोगाने एक मुलगा उत्पन्न झाला. त्याचे नाव विष्णू ठेवले. अशा प्रकारे दोघांनी संबंध प्रस्थापित करून अजून एका पुत्राची उत्पत्ती केली. त्याचे नाव ब्रह्मा ठेवले. तसेच कमळाच्या फुलावर ठेवून त्यास बेशुद्ध केले. नंतर अध्याय 9 मध्ये शेवटी लिहिले आहे की ब्रह्मा रजगुणी आहे, विष्णू सत्गुणी आहे, तसेच शंकर तमगुणी आहे. परंतु सदाशिव यापासून भिन्न आहे, तो गुणातीत आहे. येथे सदाशिव याच्या व्यतिरिक्त तिन्ही देव श्री ब्रह्मा, श्री विष्णू तसेच श्री शिवजी पण आहेत. यावरून सिद्ध होते की या 3 देवतांची जननी दुर्गा अर्थात प्रकृती देवी आहे. तसेच त्यांचा पिता काल ब्रह्म आहे. या तिन्ही प्रभूंचा विष्णू आदींचा जन्म झालेला आहे. त्यांचे आई वडील पण आहेत. एक दिवस मी एक ब्राह्मणाद्वारे श्री देवी पुराणाच्या 3ऱ्या स्कंधामधील अध्याय 4-5 मध्ये ऐकले की ज्यामध्ये भगवान विष्णूने म्हटले आहे की या प्रकृती देवी अर्थात दुर्गास मी आधीही पाहिले होते. मला माझे बालपण आठवले. मी एका वडाच्या झाडाखाली एका पाळण्यामध्ये झोपलेलो होतो. ही मला पाळण्यामध्ये झोका देत होती. त्यावेळी बालक रूपामध्ये होतो. प्रकृती देवीच्या जवळ जाऊन तिन्ही देव म्हणजे त्रिदेव श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हात जोडून उभे राहिले. भगवान विष्णूने देवीची स्तुती केली की तुम्ही शुद्ध स्वरूपा आहात. हा सर्व संसार तुम्हीच उत्पन्न केला आहे. आमचा आविर्भाव अर्थात जन्म, तिरोभाव अर्थात मृत्यू होतो. आम्ही अविनाशी नाही, तू अविनाशी आहेस, प्रकृती देवी आहेस. भगवान शंकर बोलले, हे माता, जर आपल्या गर्भामधून भगवान विष्णू तसेच भगवान ब्रह्मा यांचा जन्म झाला तर मी तमोगुणी लीला करणारा शंकर आपला मुलगा नाही झालो का? अर्थात मला पण जन्म देणारी ही तूच आहेस.
हे ऋषी विवेकानंदजी, आपण म्हणता की पुराणांमध्ये लिहिले आहे की भगवान विष्णूचे कोणी आई वडील नाहीत, ते अविनाशी आहेत. या पुराणांचा ज्ञानदाता एक श्री ब्रह्माजी आहेत, तसेच लेखक पण एकच श्री व्यासजी आहेत. इथे पुराणांमध्ये तर भगवान विष्णू नाशवंत लिहिलेले आहेत, त्यांच्या आईवडिलांचे नाव पण लिहिलेले आहे. का जनतेला भ्रमित करीत आहात? गरीब वेद पढ़े पर भेद न जाने, बाचे पुराण 18, जड़को अंधा पान खिलावे, भूले सिरजनहारा. कबीर परमेश्वरजी यांच्या मुखकमलातून वरील पुराणांमध्ये लिहिलेला उल्लेख ऐकून ऋषी विवेकानंद अत्यंत क्रोधित झाले. तसेच उपस्थित श्रोत्यांना म्हणाले की हा बालक खोटे बोलत आहे, पुराणांमध्ये असे लिहिलेले नाही. उपस्थित श्रोत्यांनीही सहमती व्यक्त केली की हे ऋषीजी, आपण सत्य बोलत आहात. हा बालक काय जाणतो पुराणांच्या गूढ रहस्यांना? आपण विद्वान पुरुष परम विवेकशील आहात, आपण या बालकाच्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. ऋषी विवेकानंदजीने पुराणांना त्याच वेळी पाहिले ज्यामध्ये सर्व वर्णन उपलब्ध होते, परंतु मानहानीच्या भीतीने आपल्या खोट्या वक्तव्यावर दृढ राहून म्हणाले की हे बालका, तुझे नाव काय आहे? तू कोणत्या जातीत जन्मला आहेस? तू टिळा लावला आहेस? तू कोणी गुरु धारण केला आहेस का? पटकन सांग. कबीर परमेश्वरजी यांच्या बोलण्या अगोदर श्रोतेच बोलले, हे ऋषीजी, याचे नाव कबीर आहे, हा निरू विणकराचा पुत्र आहे. कबीरजी बोलले, ऋषीजी, माझा हाच परिचय आहे जो श्रोत्यांनी आपणास सांगितला. मी गुरु धारण केलेला आहे. ऋषी विवेकानंदजी यांनी विचारले की काय नाव आहे तुझ्या गुरुदेवाचे? परमेश्वर कबीरजी म्हणाले, माझे पूज्य गुरुदेव तेच आहेत जे आपले गुरुदेव आहेत. त्यांचे नाव आहे पंडित रामानंद स्वामी. विणकराचे बालक कबीर परमेश्वर यांच्या मुखकमळातून स्वामी रामानंदजी यांना आपले गुरु संबोधले गेले तेव्हा विवेकानंदांनी ज्ञानचर्चेचा विषय बदलून परमेश्वर कबीरजी यांना खूप बरे वाईट बोलले. तसेच श्रोत्यांना भडकवण्यासाठी व वास्तविक विषयाचा विसर पाडण्याच्या उद्देशाने बोलले की बघा रे भावांनो, हा बालक किती खोटा आहे. हा माझ्या पूज्य गुरुदेवजी श्री 1008 स्वामी रामानंदजी यांना आपले गुरु म्हणत आहे. माझे गुरुजी तर या अस्पृश्यांचे दर्शनही करीत नाहीत, शूद्रांना स्पर्शही करत नाहीत. आताच जातो आणि गुरुजींना सांगतो. श्रोते बंधू हो, आपण सर्व उद्या सकाळी स्वामीजी यांच्या आश्रमामध्ये यावे. या खोटारड्याची स्वामी रामानंदजी किती पिटाई करतील. याने आमच्या गुरुदेवांचे नाव मातीत घातले. सर्व श्रोते बोलले, हा बालक मूर्ख, खोटा, अडाणी आहे. आपण विद्वान आहात. कबीरजी म्हणाले, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक ना न्याय विचार, वैश्या ओढ़े मलमल खासा, गल मोतियों का हार, पतिव्रता को मिले न खादी, सूखा निरस आहार, पाखंडी की पूजा जग में संत को कहे लबार, अज्ञानी को परम विवेकी, ज्ञानी को मूढ़ गंवार, कह कबीर सुनो भाई साधो, सब उल्टा व्यवहार, सच्चों को तो झूठा बतावे, इन झूठों का एतबार, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक न न्याय विचार. बंदी छोड कबीर परमेश्वरजी आपल्या घरी निघून गेले. ऋषी विवेकानंद आपल्या गुरु रामानंद स्वामीजी यांच्या आश्रमामध्ये गेला. तसेच सर्व घटनेची माहिती सांगितली. हे स्वामीजी, एका छोट्या जातीचा विणकराचा मुलगा कबीर स्वतःला मोठा विद्वान सिद्ध करण्यासाठी भगवान विष्णूजी यांना नाशवान सांगत आहे. हे ऋषीजी, त्याने तर आम्हा ब्राह्मणांचे घरातून निघणे पण कठीण केले आहे. आमचे नाक कापले, अर्थात आम्हाला खूप लज्जित व्हावे लागत आहे. त्याने काल भर सभेमध्ये म्हटले आहे की पंडित रामानंद स्वामी माझे गुरुजी आहेत. मी त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे. त्या कबीराने टिळक पण लावलेला होता, जसे आपण वैष्णव संत लावतो. आपले शिष्य विवेकानंदची गोष्ट ऐकून स्वामी रामानंदजी खूप क्रोधित होऊन म्हणाले, हे विवेकानंद, उद्या सकाळी त्याला माझ्या समोर हजर करा. पहा, सर्वांच्या समक्ष त्याचे खोटेपण उघड करणार.